नोय हा खेळ एकट्याचा म्हणून मेळ जमविला. श्री शिवपुराण कथा व भव्य दिव्य कीर्तन महोत्सव ही संकल्पना मोठी सप्ताह करायचा, मोठा सप्ताह करायचा, भव्य दिव्य करायचा. पण हे माझ्या काय एकट्याचा खेळ नव्हता. म्हणून मी गावातील ग्रामस्थ सप्ताह कमिटी निर्माण केली आणि त्या सप्ताह कमिटीने सहकार्य केल्यामुळे मी ह्या एवढ्या भव्य दिव्य स्वरूपात ही सप्ताह करण्याचं इथं आयोजित केलं आहे वारकरी शिक्षण संस्थेवर. जवळजवळ 10 दिवसाचा ही अखंड हरिनाम सप्ताह आहे. ह्याच्या शिवपुराण कथा श्री आकाशजी महाराज शास्त्री वृंदावन धाम यांची कथा आहे. 23 डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंत असा 10 दिवसाचा कालावधी सप्त्याचा आहे. त्या 8 दिवसात कथा आहे. 23 डिसेंबरला कथा चालू झाल्यानंतर संध्याकाळी कीर्तनकार समाधान महाराज शर्मा यांचं 23 तारखेला कीर्तन होईल. 24 तारखेला उमेश महाराज दसरथे यांचं कीर्तन होईल. 25 तारखेला निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचं कीर्तन होईल. 26 तारखेला चैतन्य महाराज देगलूरकर यांचं कीर्तन होईल. 27 तारखेला अमृत महाराज जोशी यांचं कीर्तन होईल. 28 तारखेला विनोदाचार्य शिवाजी महाराज बावस्कर यांचं कीर्तन होईल. 29 तारखेला गुरुवर्य संदीपान महाराज यांचं कीर्तन होईल आणि 30 तारखेला छोटे माऊली कदम यांचं कीर्तन होईल आणि 31 तारखेला एकादश आहे. त्या 31 तारखेला संध्याकाळी कीर्तन केसरी अकरून महाराज साखरे यांचं कीर्तन होईल आणि 1 तारखेला काला रघुनंदन महाराज पुजारी यांचा होईल. असा भव्य दिव्य स्वरूपात नव्हे हा संध्याकाळचा कीर्तनाचा आहे 9 ते 11चा. पण सकाळच्या कीर्तनात 9 2 18 म्हणजे 18 कीर्तनकार सकाळी आहेत. सकाळी 8:30 ते 10:30 एक कीर्तन, 10:30 ते 12:30 एक दुसरं कीर्तन, म्हणजे 2 कीर्तन सकाळच्या सत्रात आणि संध्याकाळी एका सत्रात. अशी भव्य दिव्य रॅली ही आपल्या ग्रामस्थाला ह्या परिसराला पाहायला मिळणार आहे. न भूतो न भविष्यती, भविष्यात मला सांगता येणार नाही, पण सध्याच्या ह्या आता तरी 23 डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंत भव्य दिव्य स्वरूपात असा श्रीराम शिवपुराण कथा आणि कीर्तन महोत्सव या सर्व ग्रामस्थांनी मिळून आणि 13 परिसरांनी मिळून हे भव्य दिव्य सप्ताह आयोजित केलेला आहे. तरी सर्व ग्रामस्थांना, परिसरांना, भाविक भक्तांना जेवढं होता येईल तेवढ्याने ह्या कथेचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो. रामकृष्ण हरी. अन्नदाना